आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरून एक मोठी बातमी होती म्हणजे श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ इराणच्या एका जहाजावर पाणबुडीद्वारे हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे। या हल्ल्यात 101 लोक बेपत्ता आहेत तर 78 जण जखमी झालेले आहेत। श्रीलंकेच्या नौदल आणि संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी याबाबतची माहिती दिली आहे। एक मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। आवेश तांदळे आपले प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक अपडेट्स देत आहेत। आवेश, पाणबुडीनं हा हल्ला झाल्याचं समजतंय, कुणाची ही पाणबुडी होती आणि हा हल्ला अमेरिका किंवा इस्रायलच्या वतीनं झालाय का? नक्कीच आपल्याला माहिती आहे गेल्या 2-3 दिवसात इस्रायल, इराण आणि अमेरिकेचे जोरदार हल्ले चालू आहेत आणि अशातच श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ गाले किनाऱ्याजवळ ही घटना घडली आहे। अंदाजे सकाळी 5 ते 5:15 दरम्यान ही घटना घडलेली आहे। श्रीलंकेची इराणची जे जहाज आहे त्याच्यावर पाणबुडी मार्फत हल्ला करण्यात आला आहे। एकूण 180 ते 82 इराणी लोक या जहाजावर होते, त्यावेळी हा हल्ला करण्यात आलेला आहे। आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार 1 जणाचा मृत्यू झालेला आहे तर 79 जणांवर सध्या गाले या शहरातच उपचार सुरू आहेत आणि 101 जण तब्बल बेपत्ता आहे। याबाबत श्रीलंकेचे जे मंत्री आहेत, परराष्ट्र मंत्री विजय हेरात यांनी संसदेमध्ये माहिती दिलेली आहे आणि या प्रकरणी आता श्रीलंकेत सुद्धा मदत कार्य सुरू झालेलं आहे। धन्यवाद आवेश, दिलेल्या अपडेट्स बद्दल। श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ एका इराणी जहाजावर पाणबुडीनं हल्ला करण्यात आलेला आणि यामध्ये 101 जण बेपत्ता आहेत आणि जवळपास 78 जण जखमी झाल्याची माहिती मिळते आहे।